हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्टडी एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आपण स्टार्ट केला होता क्लास 11 बायोलॉजी सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यालाच एन सी आर टीमध्ये म्हणतात बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर त्या चॅप्टरवरील आज आपलं हे सेकंड व्हिडिओ लेक्चर आहे. तर आजचा आपला टॉपिक तुम्हाला मी माहिती आहे, ऑलरेडी सांगितलं आहे की 3 डोमेन्स ऑफ लाईफ, याला 6 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतात. आणि जर तुम्ही माझं ह्या चॅप्टरवरील फर्स्ट व्हिडिओ लेक्चर बघितलं नसेल तर त्याची पण लिंक ह्या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही तिथून तो व्हिडिओ लेक्चर बघू शकता. आणि याचबरोबर मी 11 बायोलॉजीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, त्याचे पण टोटली व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पण बघितले नसेल तर त्याची पण लिंक सर्व मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही तिथून तो चॅप्टर कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. सो जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी करत नाही, आपल्या मी डायरेक्टली आता मुद्द्यावर येतो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि एक तुम्हाला 100% गॅरंटी देतो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी जे कंटेंट घेतलेलं आहे थ्री डोमेन्स ऑफ लाईफ म्हणजे 6 किंगडम क्लासिफिकेशन, तर ते मी महाराष्ट्र बोर्ड बुकमधलं तर घेतलेलंच आहे. त्याचबरोबर एन सी आर टीमध्ये जी पण सर्व डिटेल इन्फॉर्मेशन इन्क्लूड आहे ती सुद्धा आहे. त्याचबरोबर एन सी आर टीच्या बाहेरची सुद्धा, की जी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला नीटसाठी, एम एस टी सी टीसाठी म्हणजे ज्या काही एक्झाम असेल त्या सर्व एक्झामसाठी आपल्याला युजफुल ठरेल, त्या दृष्टीनं हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी खूप मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. सर्व त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आहे एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याच्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे कुठंच भटकण्याची गरज नाही. नीटच्या दृष्टीने खूप मोस्ट इम्पॉर्टंट आजचा हा टॉपिक आहे. ठीक आहे. त्यासाठी व्हिडिओ लेक्चर मिस करू नका, एंडिंगपर्यंत बघा. ठीक आहे. मी डायरेक्टली आता आपल्या मुद्द्यावरती येतो आणि टॉपिकला सुरुवात करतो. बघा, 3 डोमेन्स ऑफ लाईफ याला म्हणतात 6 किंगडम क्लासिफिकेशन. आता आपण बघत आहे बघा, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर आपल्या अर्थवरती खूप सारे वेगवेगळ्या डायव्हर्सिटीचे ऑर्गॅनिझम आहे, खूप सारे ऑर्गॅनिझम आहे. मग त्याची इंडिव्हिज्युअल एकाची स्टडी करणं आपल्याला काय पॉसिबल नाही. ठीक आहे, शक्य नाही. मग त्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग वेगवेगळे सायंटिस्ट आले, वेगवेगळ्या सायंटिस्टनं त्यांच्या क्लासिफिकेशनच्या मेथड मांडल्या. आपण बघितलं आर्टिफिशियल, नॅचरल, फायलोजेनेटिक, खूप साऱ्या मेथड आपण बघितल्या. त्याचप्रकारे तुम्हाला माहीत असेल बघा, रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅगरची 5 किंगडम क्लासिफिकेशन मेथड आहे, ज्याचे की त्यांनी 5 किंगडममध्ये जे सर्व काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या अर्थवरती, त्या सर्वांना फक्त 5 किंगडममध्ये त्यांनी क्लासिफाईड केलं होतं. ठीक आहे. मग रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅगरच्या नंतर आले होते कार्ल हुस नावाचे सायंटिस्ट 1990मध्ये. तर त्यांनी काय केलं, मग हार्डिंग व्हिटॅगरच्या नंतर हे 3 डोमेन्स क्लासिफिकेशन सिस्टम म्हणजे 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम काय केली होती, दिली होती. ठीक आहे. त्यांनी काय केलं होतं, या अर्थवरती जेवढे पण मग काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 3 डोमेन्समध्ये, फक्त 3 डोमेन्समध्ये काय केलं होतं, ठेवलं होतं, क्लासिफाईड केलं होतं. ते 3 डोमेन्स कोणते, आर्किया, बॅक्टेरिया आणि युकार्या या डोमेन्समध्ये. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे तुम्ही रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅकर जे आहेत तर त्यांनी जे 5 किंगडमची मेथड दिली होती, तर ते 5च्या 5 किंगडम ह्या 3 डोमेन्समध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. 5च्या 5 किंगडम सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. आता कसे इन्क्लूड केलेले तुम्हाला मी ते सांगतो. सगळ्यात बघा, आपण आता बघू याचं फ्लो चार्ट बघू. 3 डोमेन्स कोणकोणते. सगळ्यात पहिला डोमेन आहे अर्किया, सेकंड डोमेन आहे बॅक्टेरिया आणि थर्ड डोमेन आहे युकार्या. ठीक आहे. आता अर्किया आणि बॅक्टेरिया हे जे 2 डोमेन आहे, तर ह्या 2 डोमेनमधले जेवढे पण काही ऑर्गॅनिझम असतील तर ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय, तर ते युनिसेल्युलर असतील, युनिसेल्युलर. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसेल आणि ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. दोन्ही पण अर्किया आणि बॅक्टेरिया. ठीक आहे. अर्किया ह्या डोमेनमध्ये एक किंगडम येतो, तो किंगडमचं नाव आहे अर्के बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरिया ह्या डोमेनमध्ये एक किंगडम येतो, त्याचं नाव आहे यू बॅक्टेरिया. काय, यू बॅक्टेरिया. हे आपल्या बुकमध्ये गिवन नाही आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, अर्किया आणि बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक आहे. आणि ह्या दोन्हीमधले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, तर तुम्हाला सांगितलं मी मोनेरा हे किंगडम आहे. ठीक आहे. मोनेरा हे जे किंगडम होतं, तर मोनेरा किंगडमला ह्या अर्किया आणि बॅक्टेरिया या 2 डोमेनमध्ये काय केलं होतं, कार्लूस यांनी डिव्हाइड केलं होतं. ठीक आहे. अर्किया आणि बॅक्टेरिया, बिकॉज हे प्रोकॅरियोटिक आहे. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडेल, मला सर तुम्ही म्हणले आता की अर्किया आणि बॅक्टेरिया हे जे 2 डोमेन आहेत, तर याच्यामधले जे ऑर्गॅनिझम असतील ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे युनिसेल्युलर आहेत, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही. मग हे दोन्ही आपण एका याच्यामध्ये का घेतले नाही, सिमिलर कॅरेक्टर्स आहेत, मग एका याच्यात का घेतले नाही, तर याचं रिझन आहे बघा. या मोनेरा किंगडमला यांनी 2 डोमेनमध्ये का डिवाईड केलं किंवा वेगवेगळं का ठेवलं, तर काही जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत किंवा प्रोकॅरियोटिक आहेत, तर त्यांच्यामध्ये त्यांची जी सेलवॉल आहे तर ती पेप्टिडॉग्लिकॅननं तयार झालेली आहे. काय, पेप्टिडॉग्लिकॅन नावाचं एक कंपाऊंड असतं, तर त्या कंपाऊंडपासून तयार झालेली आहे. मग ज्यांची सेलवॉल, ज्या युनिसेल्युलरची, ज्या प्रोकॅरियोटिकची सेलवॉल पेप्टिडॉग्लिकॅननं तयार झालेली आहे, तर त्यांना बॅक्टेरिया ह्या डोमेनमध्ये त्यांनी काय केलं, बॅक्टेरिया ह्या डोमेनमध्ये ठेवलं, त्यांना क्लासिफाईड केलं.
बॅक्टेरिया ह्या डोमेनमध्ये बॅक्टेरिया ह्या किंगडममध्ये त्यांनी ठेवलं. त्याचप्रमाणे मग ज्यांची सेलवॉल ज्या युनिसेल्युलर बघत आपण ज्या युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिकची सेलवॉल पेप्टिडॉग्लिक यांना तयार झालेली नाही, तर त्या ऑर्गॅनिझमला त्यांनी काय केलं, अर्के बॅक्टेरिया ह्या किंगडममध्ये किंवा अर्किया ह्या डोमेनमध्ये काय केलं, त्यांनी क्लासिफाईड केलं. म्हणूनच काय झालं, अर्किया आणि बॅक्टेरिया हे जरी युनिसेल्युलर असले, प्रोकॅरियोटिक असले, यांचे कॅरेक्टर सिमिलर असले, परंतु ह्या सेलवॉलचे कंपोनंट्स डिफरंट आहेत, म्हणून त्यांना वेगवेगळ्या काय केलं, त्यांचे डोमेन तयार केले गेले मोनेरा किंगडमचे किंवा ह्या युनिसेल्युलरचे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. नंतरचं थर्ड डोमेन आहे बघा, युकार्या. थर्ड डोमेन आहे युकार्या. युकार्यामध्ये हे जे सर्व प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमल आहे, हे जे 4 किंगडम आहे, तर हे 4 किंगडम येतात युकार्यामध्ये. ठीक आहे. मग आता युकार्या जो आहे, तर याच्या नावामध्ये बघा, युकार्या म्हणजे युकॅरियोटिक आहे. युकार्या काय, युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय, याच्यामध्ये जेवढे पण ऑर्गॅनिझम येतील तर ते युनिसेल्युलर पण काही असू शकतात, तर काही मल्टीसेल्युलर पण आहेत. आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे सेल ऑर्गॅनल जसं की मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, हे सर्व काय सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहेत, जे की अर्किया आणि बॅक्टेरिया ह्या डोमेनमध्ये प्रेझेंट नाहीत, न्यूक्लियस प्रेझेंट नाही. ती हे प्रोकॅरियोटिक आणि ही युकॅरियोटिक. समजलं. मग एकंदरीत जर तुम्ही याला मोजलं, अर्के बॅक्टेरिया एक किंगडम झाला या अर्किया डोमेनमध्ये, बॅक्टेरिया या डोमेनमध्ये एक किंगडम झाला, कोणता, यू बॅक्टेरिया 2 किंगडम, आणि हे 4 किंगडम युकार्या डोमेनमध्ये, म्हणजे टोटल किती झाले 6 किंगडम. म्हणून या मेथडला सुद्धा काय म्हणतात, 6 किंगडम क्लासिफिकेशन सुद्धा म्हणतात. की जेवढी पण अर्थवरती जेवढी पण लाईफ आहे ती सर्व ह्या 3 डोमेन्समध्ये टाकली किंवा मग या 6 किंगडममध्ये टाकली, अर्के बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमलिया. बस. नंतरचे काय आपण त्याचे पॉईंट्स बघू इम्पॉर्टंट. डोमिन हे जे, तर हे लार्ज युनिट क्लास किंगडमपेक्षा लार्जर युनिट आहे क्लासिफिकेशन सिस्टममधलं. किंगडमपेक्षा मोठं काय डोमिन आहे, बिकॉज डोमिनमध्ये सर्व ऑर्गॅनिझम त्यांनी इन्क्लूड केले. डोमिनमध्ये सर्व ऑर्गॅनिझम त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत, सर्व टाईपचे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 3च डोमिनमध्ये त्यांनी जर एवढी सारी समजा सृष्टीतले ऑर्गॅनिझम जर पुट केले असतील, तर मग लक्षात घ्या किंगडमपेक्षा हे मोठं युनिट आहे. आणि महत्त्वाचा एक पॉईंट सांगायचा राहिला होता, अर्किया हे जे एन्शियन बॅक्टेरिया आहे, जुना पुराणा बॅक्टेरिया आहे. तर ठीक आहे, मग एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात घ्या, पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे ते. नंतर आहे अर्किया आणि बॅक्टेरिया, हे काय यांना प्रोकॅरियोटिक सेल आहे. अर्किया आणि बॅक्टेरिया हे जे डोमिन आहे 2, तर यांना प्रोकॅरियोटिक सेल आहे, म्हणजे हे युनिसेल्युलर आहे. लक्षात घ्या, युनिसेल्युलर आहे, सिंगल सेल आहे. बरोबर, सिंपल बॅक्टेरिया, सिंपल डोमिन, याच्यातले ऑर्गॅनिझम सिंपल असतील, युनिसेल्युलर असतील, यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसणार आहे. त्याचबरोबर काय म्हणता येईल, त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स नसणार आहे, जसं की त्यांच्यामध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स वगैरे वगैरे ह्या टाईपची. नंतर युकार्या आहे, यांना युकॅरियोटिक सेल आहे. युकॅरियोटिक म्हणजे हे युनिसेल्युलर पण असू शकतात, मल्टीसेल्युलर पण असू शकतात, आहे त्यांच्यामध्ये दोन्ही टाईपचे. यांना न्यूक्लियस प्रेझेंट असतो. युकार्या ह्या डोमेनमधले सर्व ऑर्गॅनिझम आले, म्हणजे की या 5 किंगडममध्ये प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमल याच्यामधले. ठीक आहे, त्यांना वेल डेव्हलप न्यूक्लियस सर्व सेल ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. नंतर अर्किया हे जो डोमिन आहे, याच्यातला जो अर्किया डोमिनमधला जो किंगडम आहे अर्के बॅक्टेरिया, मग याच्यातले ह्या बॅक्टेरियामध्ये काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत नीटच्या दृष्टीनं, मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिलं कॅरेक्टर्स आहे बघा, अर्किया ह्या डोमिनमधले जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ठीक आहे, जसं की अर्के बॅक्टेरिया झाला हा किंगडम, तर याच्यामधले जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर हे हॅलोफाईल्स आहे. बुकमध्ये नेम नाही, हॅलोफाईल्स म्हणजे जाऊ दे, हे लक्षात नका ठेवू, तुम्हाला हार्ड वाटत असेल. म्हणजे हे जे काही ऑर्गॅनिझम असतील तर ते आपल्याला एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये आढळतात. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे काय, डिफिकल्ट कंडिशनमध्ये आढळतात. जसं की सॉल्टी एरियाज असेल तर त्या एरियाजमध्ये आपल्याला काय आढळतात, हे अर्के बॅक्टेरिया आढळत असतात. अर्किया किंगडममधले, अर्किया डोमेनमधले ऑर्गॅनिझम कुठं आढळतात ते आपल्याला एक्स्ट्रीम कंडिशन, म्हणजे जसं की सॉल्टी एरियाजमध्ये आढळतात, सॅलिनिटी कंडिशनमध्ये आढळतात, जे की खारट प्रदेश आहे त्या ठिकाणी सुद्धा आढळतात. मग यांना काय म्हणतात, हॅलोफाईल्स म्हणतात. हे फर्स्ट कॅरेक्टर्स. नंतर ते त्याचबरोबर ते कुठं राहू शकतात, तर ते ऑर्गॅनिझम हाय टेम्परेचर आणि ॲसिडिक कंडिशनमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात, जे की अर्किया ह्या डोमेनमधले जे ऑर्गॅनिझम आहेत अर्के बॅक्टेरियासारखे, तर ते तुम्हाला कुठेहीच ते सर्वाईव्ह करू शकतात. कुठं, तर हाय टेम्परेचरमध्ये, ॲसिडिक कंडिशनमध्ये. आणि मग हाय कंडिशन आणि ॲसिडिक कंडिशन याला काय म्हणतात, थर्मो ॲसिडोफिलस. या प्रॉपर्टीला काय म्हणतात, थर्मो ॲसिडोफिलस आहेत ते. ठीक आहे, समजलं. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे जे समजा अर्किया किंवा अर्किया ह्या डोमेनमधले जे ऑर्गॅनिझम आहेत तर ते आपल्याला
एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये आढळतात, डिफिकल्ट सिच्युएशन कंडिशनमध्ये आढळतात, जसं की सॉल्टी एरियाज असेल, त्याचबरोबर सॅलिनिटी कंडिशन असेल, जसं की त्याचबरोबर हाय टेम्परेचर ॲसिडिक कंडिशन, म्हणजे अशा ठिकाणी आढळत असतात ते. त्याला हॅलोफाईल्स थर्मो ॲसिडोफिलस ही प्रॉपर्टी म्हणतात. समजलं? बिकॉज यांची जी सेलवॉल असते तर ती एक स्पेशल टाईपच्या मटेरियलनं तयार झालेली असते अर्कियामधली. तर त्या त्या मटेरियलमुळं काय हे कुठं आपल्याला एक्स्ट्रीम हार्ड कंडिशनमध्ये पण राहू शकतात. त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला ती कुठं आढळतात, मार्शी एरियाज जे असतो, एरियाज म्हणजे जसं की दलदलीचा प्रदेश असेल, चिखल वगैरे, तर ते तिथं मिथेन गॅस प्रोड्यूस करताय ते ऑर्गॅनिझम, ते बॅक्टेरिया. तर त्या प्रॉपर्टीला मेथॅनोफिलस म्हणतात. हे थोडं तुम्हाला डोक्यावरून जाणार नाही, बट डीपमध्ये सांगते मी तुम्हाला, थोडं समजून घेत चला. समजलं मग तुम्हाला अर्कियाचं समजलं का? परत रिपीट करतो. अर्किया हे मधले जेवढे ऑर्गॅनिझम आहे ते आपल्याला एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. ते जसं की सॉल्टी एरियाज असेल, सॅलिनिटी कंडिशन असेल, त्याचबरोबर हाय टेम्परेचर, ॲसिडिक कंडिशन, हे तिथं सर्वाईव्ह करू शकतात. मार्शी एरियाज, बिकॉज त्यांची सेलवॉल एका स्पेशल टाईपच्या कंपोनंटपासून तयार झालेली असते. नंतर सेकंड डोमिन आहे यू बॅक्टेरिया किंवा त्याला आपण म्हणू शकतो बॅक्टेरिया डोमिन. ठीक आहे. तर बॅक्टेरिया डोमिनमधले जेवढे पण बॅक्टेरिया असतील, सर्व बॅक्टेरिया याचे त्याच्यात, तर याला ट्रू बॅक्टेरिया म्हणतात. त्या सर्व बॅक्टेरियाला ट्रू बॅक्टेरिया म्हणत असतात. आणि आपण आता बघितलं की हे काय बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिकच आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही, त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट नाही, ते युनिसेल्युलर आहेत, फक्त युनिसेल्युलर आहेत अर्किया आणि बॅक्टेरिया. त्यातलं आपण आता बॅक्टेरिया बघत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बॅक्टेरियाची जी समजा ह्या बॅक्टेरिया डोमेनमधले जे बॅक्टेरिया असतात तर त्यांची सेलवॉल जी असते तर रिजिड असते, आणि त्याचबरोबर पेप्टिडोग्लिकॅन नावाच्या कंपोनंटपासून तयार झालेली असते. पेप्टिडोग्लिकॅन नावाच्या कंपाऊंडपासून आपण बघितलं स्टार्टिंगला की मोस्ट ऑफ द जे पेप्टिडोग्लिकॅनपासून तयार झालेली असल्यामुळं त्याला आर्कियापासून ते डिफरंट आहेत. आर्कियापासून त्याला म्हणजे वेगळं केलेलं आहे. तर बॅक्टेरियाचा सेपरेट डोमेन तयार केलं गेलेलं आहे, जरी ते प्रोकॅरियोटिक असले तरी पण, बिकॉज ऑफ पेप्टिडोग्लिकॅन. त्याचबरोबर आणि हे जे किंवा ह्या बॅक्टेरिया डोमेनमधले जे आपल्याला ऑर्गॅनिझम आढळतात तर ते आपल्याला नॉर्मल कंडिशनमध्ये आढळतात, म्हणजे ते तुम्हाला कुठेही आढळतील. मोस्ट ऑफ द ते कुठे आढळतील, परंतु जे आपण युकार्या आणि आर्कियामधले बघितले तर ते आपल्याला कुठेही आढळत नाही. ते डिफिकल्ट कंडिशनमध्ये आढळतात ते आपल्याला. ठीक आहे. आणि हे जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया डोमेनमधले ऑर्गॅनिझम तर तुम्हाला ते कुठेही आढळतील. ठीक आहे, नॉर्मल कंडिशनमध्ये. त्याचबरोबर त्यांचा क्रोमोझोम्स काय असतो, सर्क्युलर असतो, आणि ते दे कॅन सर्वाईव्ह इन नॉर्मल कंडिशन अँड कॉज डिसीज. आणि हे डिसीजसुद्धा काय करतात, यांच्यामुळं डिसीजसुद्धा पसरत असतो किंवा डिसीजसुद्धा कॉज होत असतो या बॅक्टेरियामुळं. ठीक आहे, बॅक्टेरिया डोमेनमधल्या बॅक्टेरियामुळं. हे झाली त्याची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. नंतर युकार्या डोमिन आहे. युकार्या डोमिनमध्ये लक्षात घ्या, युकार्या डोमिनमध्ये जेवढे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील तर ते युकॅरियोटिक असतील. युकॅरियोटिक म्हणजे काय, तर ते युनिसेल्युलर पण आहेत आणि मल्टीसेल्युलर पण आहेत त्यातले काही, आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि सर्व न्यूक्लियसमधले जे सेल ऑर्गॅनिझम आहेत, जसं की त्याच्यामधले गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, मायटोकॉन्ड्रिया, सर्व ह्या युकार्यामधल्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतो, जे की अर्किया आणि बॅक्टेरिया ह्या डोमेनमधल्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट नसतो न्यूक्लियस, आणि ते युनिसेल्युलर असतात. आणि युकार्यामधले ऑर्गॅनिझम ते मल्टीसेल्युलर असतात, आणि दोन्ही पण असतात, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. कन्फ्यूज होऊ नका. नंतर युकार्यामध्ये आपण बघितलं होतं की 5 किंगडम येतात युकार्यामध्ये. प्लांटी येतं, ॲनिमली येतं, फंगाय येतं. 4 किंगडम येतं, सॉरी. प्लांटी, ॲनिमली, फंगाय, आणि आणखीन एक किंगडम कोणता राहिला आपला, प्रोटिस्टा, सॉरी. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे दिस डोमेन कंटेन बॉथ युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर सांगितलं, आणि यांचा न्यूक्लियस प्रेझेंट असतो सेल ऑर्गॅनिझम. ही झाली त्याची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर ही होती या 3 डोमेन्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे. आता परत मी समराईज करतो, जर तुम्हाला स्टार्टिंगला कळलं नसेल तर आता समजेल. 3 डोमेन्स ऑफ लाईफ 3 डोमेन आहे लाईफचे, किंवा 3 डोमेन्समध्ये जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या धर्तीवरती, तर त्या 3 डोमेन्समध्ये काय केलेले आहेत, कार्लोस नावाच्या सायंटिस्टनी 1990मध्ये काय केले होते, क्लासिफाईड केले होते. तर ते 3 डोमेन आहे अर्किया, बॅक्टेरिया आणि युकार्या. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं होतं, यांनी बेस काय वापरला या 3 डोमेन्स तयार करण्याचं, तर त्यांच्या RNAचं जे स्ट्रक्चर आहे, रायबोझोमल RNAच्या सिक्वेन्स जो आहे न्यूक्लियोटाईडचं, त्याच्या डिफरन्सेसवरती त्यांनी काय केले, डोमेन तयार केले होते. मग आता अर्किया आणि बॅक्टेरिया हे जे डोमेन आहे, हे जे 2 डोमेन्स आहेत, तर हे काय म्हणता येईल त्याला, प्रोकॅरियोटिक्स आहे, म्हणजे युनिसेल्युलर आहेत. तर यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही, न्यूक्लियसमधले सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट नाहीत. आणि यांच्यामध्ये 2 डोमेन येतात. अर्कियामध्ये एक किंगडम येतो, अर्के बॅक्टेरिया, आणि बॅक्टेरियामध्ये एक किंगडम येतो, यू बॅक्टेरिया. ठीक आहे.
आणि आर्कियाची सेल वॉल जी असते ती पेप्टिडॉग्लिकॅननं तयार झालेली नाही आणि बॅक्टेरियाची सेल वॉल पेप्टिडॉग्लिकॅननी तयार झालेली आहे. त्याच्यामुळं काय केलं गेलेलं आहे, या डिफरन्स इन सेल वॉल कंपोनंट्समुळं त्यांना वेगवेगळ्या डोमेनमध्ये ठेवलं गेलेलं आहे. जे मोनेरा किंगडमला 2 याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे, आर्किया आणि बॅक्टेरियाला मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्या प्रॉपर्टी बघितल्या की अर्किया ह्याच्या डोमेनमधले जे ऑर्गॅनिझम आहे, अर्किया ह्या डोमेनमधले ऑर्गॅनिझम आहे, तर ती तुम्हाला एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये आढळतील, सॉल्टी एरियाजमध्ये आढळतील, तुम्हाला ॲसिडिक कंडिशनमध्ये, हाय टेम्परेचरवर ती कुठे अशा ठिकाणी आढळतील ते डिफिकल्ट कंडिशनमध्ये, बिकॉज त्यांची सेलवॉल एका स्पेशल टाईपच्या कंपोनंटनं तयार झालेली आहे. तर बॅक्टेरिया जे आहे तर ती तुम्हाला अर्थवरती कुठे आढळतील, नॉर्मल कंडिशनमध्ये, बिकॉज त्यांची सेलवॉल पेप्टिडॉग्लिकॅननं तयार झालेली आहेत. आणि आणि त्याचबरोबर त्यांचा क्रोमोझोम काय सर्क्युलर असतो आणि ते नॉर्मल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात, त्यांच्यामुळे डिसीज कॉज होतो. आणि युकार्या तर युकार्यामधले जे डोमेनमधले ऑर्गॅनिझम आहेत, जे की आपण 4 किंगडम आहे युकार्यामध्ये इन्क्लूड, प्रोटिस्टा, फंगाय, ॲनिमली, प्लांटी, तर ते याच्यामध्ये युकॅरियोटिक्सचे सगळे ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक म्हणजे त्याच्यामध्ये युनिसेल्युलर पण आले, मल्टीसेल्युलर पण आले, आणि त्याचबरोबर आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्याच्यातले सर्व सेल ऑर्गॅनिझल प्रेझेंट असतात. आणि ठीक आहे, आणि त्याचबरोबर यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो, सेल ऑर्गॅनिझल असतात. हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. ठीक आहे, सो आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला असेल, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल डॉमिन्सबद्दल इन्फॉर्मेशन दिली, जी की तुम्हाला बुकमध्ये एवढी डिटेल नव्हती, ती तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली. तुम्ही स्क्रीनशॉट काढा, त्याच्यावर स्टडी करा. नीटच्या दृष्टीने खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ही. ठीक आहे, सो आय होप तुमचे इथे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील. जर काही थोडंफार पण कन्फ्युजन असेल तर कमेंट्समध्ये मला तुम्ही कमेंट्स करा, DM करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. ओके, सो ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा यार, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील तर, आणि तुमचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना पण हेल्प होईल नीटच्या प्रिपरेशनसाठी, 11च्या प्रिपरेशनसाठी. ठीक आहे, आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टसोबत, न्यू टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे आणि पीस आउट.